नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज खूप छान विषयावरती मी बोलणार आहे. आपण गुरु भ्रमण पाहिलं होतं गेल्या वर्षी, जेव्हा 2 महिन्यासाठी गुरु कर्क राशीत आला होता आणि परत मागे मिथुनेमध्ये गेला, उरलेलं त्याचं मिथुनेतलं भ्रमण पूर्ण करण्यासाठी. ग्रह आपला नियम सोडत नाहीत, त्याच्यामुळे 1 वर्षभर गुरु एका राशीत असतो, तो 1 वर्ष त्याचं पूर्ण करतोच. आता ह्या वर्षी परत 1 जून 2026ला गुरु कर्क राशीमध्ये येणार आहे आणि तो 5 महिने तिथे असणार आहे. आणि जून महिन्यामध्ये तिथे म्हणजे 1 जूनला आल्यापासून तो 31 ऑक्टोबरपर्यंत तो कर्क राशीमध्ये संपूर्ण रास फिरून तो पुढच्या राशीत 2 महिन्यासाठी सिंह राशीत जाणार आहे. आणि तिथून परत 2 महिन्यांनी मागे येऊन जानेवारीपासून 24 जानेवारीपासून परत 24 जून 2027च्या आधी तिथपर्यंत हा गुरु परत कर्केमध्येच असणार आहे. त्यामुळे आता ह्या कर्क राशीमधला गुरु हा बराच काळ कर्क राशीत आहे आणि प्रत्येक रास लग्नासाठी तो कसे परिणाम देतो हे आपण बघूया. गुरुचं भ्रमण कसं परिणाम देतं हे बघणं ना फार मौज मजेचं असतं. ते अशासाठी की गुरु हा सर्वात मोठा शुभग्रह आहे आणि तो प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये सर्व चांगल्या गोष्टी दाखवतो. त्याच्यामुळे तो किती प्रकारे आपल्याला चांगलं फळ देणार आहे, कुठल्या रास लग्नासाठी किती वेळ चांगला आहे, हे सगळं आपल्याला बघायला फार मजा येते. आपण सर्व राशींसाठी आणि सर्व लग्नांसाठी, म्हणजे ही रास हे लग्न असं मी सांगणार आहे. आणि त्या राशीमध्ये किंवा लग्नामध्ये नक्षत्र ठरलेली आहेत. या प्रत्येक नक्षत्रासाठी तो गुरु कसं फळ देतोय हे पण आपण बघायचं आहे. चला जाऊया पुढच्या राशीकडे. कन्या रास, कन्या लग्न, बुधाचं उच्चीचं स्वरास आणि मूलत्रिकोण राशीचं हे लग्न आणि ही रास पण, यांच्यासाठी कर्क राशीतून जाणारा गुरु हा काय दिसेल, 1 जूनपासून तो काय काय फळ देईल बघूया. या कुंडलीमध्ये लाभस्थानातनं गुरुचं भ्रमण चाललेलं आहे. 11वा गुरु आलेला आहे कन्या राशीला आणि हा 11वा गुरु तृतीयाकडे, पंचमाकडे आणि सप्तमाकडे बघतोय. ज्यांच्या सप्तमाकडे गुरु बघतोय ना त्या सगळ्यांना विवाहेच्छुक तरुण तरुणींना विवाहाचे योग आलेले आहेत. कारण गुरु हा विवाहाचा कारक आहे. विवाह हा करार आहे आणि गुरु सप्तमाचा कारक आहे, म्हणून विवाहाच्या कराराचा कारक आहे, म्हणून गुरु विवाहाचा कारक आहे. गुरु काही प्रेम वगैरे करणारा ग्रह नाही, ते काम शुक्राचं आहे. हा लाभदायक गुरु आहे, शुभ परिणामांची यादीच आहे. कारण तो लाभामध्ये म्हणजे 11वा आलाय आणि पंचमाकडे बघतो, त्यामुळे लाभ देतो आणि गुंतवणूक करतो, लाभ देतो आणि गुंतवणूक करतो. पराक्रमामधून कामात यशस्वी होण्याचे आशीर्वाद देतो. कोणा लाभातून तृतीयाकडे म्हणजे पराक्रमाकडे बघतो. त्यामुळे कन्या लग्नाची माणसं ही त्यांना लाभही मिळणार आहेत आणि खूप अतिशय संघर्षातून फार उत्तम कामही ते करणार आहेत. शिवाय यांचे विवाहाचे योग येणार आहेत. दुसरी गोष्ट, गुरुचा गुण आहे वृद्धी करणं. त्यामुळे हा लाभामध्ये धनवृद्धी, लाभातून तृतीयाकडे प्रयत्नातून धनवृद्धी, लाभातून पंचमाकडे गुंतवणुकीची धनवृद्धी आणि लाभातून सप्तमाकडे बिझनेसमध्ये धनवृद्धी. त्यामुळे धनवृद्धी करणाराच हा गुरु आहे. आपण या कन्या राशीची नक्षत्र बघितली तर उत्तर आहे रवीचं, हस्त हे चंद्राचं आणि चित्र आहे मंगळाचं नक्षत्र कन्या राशीमध्ये येतं. उत्तरा नक्षत्राला 13 जून पासून पुढे जून महिन्यापर्यंत पुढचा जो गुरु आहे हा सगळा गुरु उत्तम सरकारी कामं करायला फार चांगला आहे. कारण ही रासही सरकारच्याच आहे रवीची. हस्त नक्षत्र जे आहे हा घरासाठी काही मोठी गोष्टी आपोआप करणार आहे. 2027 मध्ये जानेवारी ते जून मधलं भ्रमण जे आहे गुरुचं, ते या चंद्राच्या नक्षत्रासाठी अतिशय शुभ आहे. कन्या हस्त ही माणसं दुसऱ्याला चांगल्यापैकी काउन्सिलिंग करू शकतात. आनंद पसरवणारं हे चंद्राचं नक्षत्र आहे. त्यामुळे या 2027 जानेवारी ते जून या काळामध्ये त्यांचं हे शुभभ्रमण त्यांना खूप लोकप्रियता मिळवून देणार आहे त्यांच्या कर्मामधून.
चित्रा या मंगळाच्या नक्षत्रात 13 जूनपर्यंत अतिशय लाभदायक आहे गुरु. मनाप्रमाणे काम करता येणार आहे तुम्हाला. आता हे 3 नक्षत्रांसाठी पाहिलं, स्पेसिफिक प्रत्येक वयासाठी बघूया. 20 ते 40 वयामधल्या ज्या लोकांचं कन्या रास किंवा कन्या लग्न आहे, अशा लोकांना मोठ्या मित्रांचं सर्कलमध्ये हा गुरु आलेला आहे. लाभस्थाने मित्रांचं सर्कल आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मजा करणार आहेत हे लोक. कन्या रास ही आहे अर्थत्रिकोणातली रास, पण बुधाची रास आहे. त्याच्यामुळे सगळ्या शास्त्रांमध्ये त्यांना गती असते आणि बोलणं आणि लिहिणं आणि त्याचं एकूणच पृथक्करण करणं हे सगळं त्यांना छान येतं. लोकप्रियता मिळणारी कामं चालून येतील त्यांच्याकडे. मोठ्या मोठ्या मार्गांनी त्यांना लाभ मिळेल. विवाह योग आहेच, कारण 20 ते 40 मध्ये ज्यांचे विवाह व्हायचे 30-35 पर्यंत, त्या सगळ्यांचा लाभातून सप्तमाकडे बघणारा गुरु जोडीदाराची निवड करून देणार आहे. 40 ते 60 इथे विवाह झाल्यानंतर नवीन नोकरीची संधी हा गुरु देणार आहे. कामाचा पूर्ण मोबदला मिळेल. इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढ होईल, कारण लाभातून तो तृतीयाकडे आणि पंचमाकडे बघतो. इथे इन्व्हेस्टमेंट वाढतील, क्रिएटिव्ह कामं करतील लोक. 60 नंतर कन्या रास ही मुळातच समाज सेवा करणारी रास आहे. त्यांना कोणी मागावी लागत नाही त्यांची सेवा. ते आपणहून दुसऱ्याचं काम करायला, मदत करायला जातात. त्यामुळे सामाजिक कामांची आवड यांना आहे. त्यातून त्यांना अतिशय समाधान मिळणार आहे. सप्तमामध्ये मनाजोगती, मनाला पाहिजे तेवढा वेळ लोकांमध्ये मिसळा, लोकांची कामं करा, कायद्याची कामं करा, लोकांच्या बरोबर मौज मजा करा, खूप मित्रपरिवारामध्ये राहा. हे सगळं लाभ सप्तम पंचम हे सगळं दाखवत आहे आणि त्याच्यामुळे लोकप्रियता पण मिळणार आहे. छान आहे नाही का? कन्या राशीच्या जास्त वृद्ध जे थोडेसे लोक आहेत आणि अतिशय एन्थुझियास्टिक आहेत, अशांसाठी तर हा गुरु फार भारीचा आलाय नाही का? मजा करा. आपण पुढच्या राशीकडे जाऊया. माझा चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे अजून छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत बाय बाय.